हा नमस्कार, बोला जिल्हाधिकारी बोलतो. नमस्कार सर. नमस्कार. आधीच ना आमची टीमात सोडवा ना, आपण दिले ना शासनाला पाठवले आपलं. नाही सर, आपण आणि पालकमंत्री साहेब आले आणि सीएम साहेबांसोबत जर दिलं बोलणं करून तर विचार करू. नाही ते होणार नाहीये, ते शक्य नाहीये. राहू द्या शक्य नाही म्हणताय ना ते. नाही तुम्ही येणार नसेल तर काय हरकत नाही ना सर, मग माझ्या माहितीला या मग तुम्ही दोघं पण. व्यवस्थेच्या नजरेमध्ये ही आहे शेतकऱ्यांची लायकी. मंगेश साबळेंनी काय मागितलंय? शेतकऱ्यांचे अधिकार मागितलेत, शेतकऱ्यांच्या हक्काचं काहीतरी मागितलंय. पण जिल्हाधिकारी त्यांना म्हणतायत की मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं पण शक्य नाहीये. आता मला इथं एक प्रश्न पडलाय की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशासाठी आहे नेमका? बरं, त्या जिल्ह्याला दिलेला पालकमंत्री कशासाठी आहे नेमका? आज शेतकऱ्यांनो, तुमची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. तुम्ही निवडून दिलेलं नाजायज सरकार किती भिकारचोट आहे हे तुम्हाला माहिती आहे. अरे, मदतीच्या नावाखाली 85 रुपये गुंठ्याने तुमच्या तोंडाला पानं पुसली तरी पण तुम्हाला जाग का येत नाही रे? अरे कवर या व्यवस्थेचा रट्टा आपण सहन करणार आहोत. काय म्हणताय जिल्हाधिकारी? बघितलं, ते शक्य नाहीये. सांगितलं ना सरकारला तुमचं म्हणणं, सोडा ना आता उपोषण. अरे, तुमचं म्हणणं ठेवून आणि म्हणणं ऐकून घेऊन आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? मंगेश दादांना साथ द्या. शेतकऱ्यांनो, आता तरी जागे व्हा, कारण की आज तुमची परिस्थिती किती बिकट आहे तुम्हाला पण माहिती आहे. उद्या सकाळी 11 वाजता मी पोहोचतोय सिल्लोडला उपोषण स्थळी. तुम्हाला पण यायचंय आणि दाखवून द्यायचंय या प्रशासनाला, या व्यवस्थेला, इथल्या सरकारला शेतकऱ्यांची काय ताकद असते ते. बस झाले रे यांचे अत्याचार. हे नाजायज लोक स्वतःचं घर भरण्यासाठी पाहिजे ते सामदाम दंड भेद वापरतात. पण शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचं काहीतरी मागितलं तर ह्यांचं कुठं जातं मन? यांना कुठं काय, म्हणजे काय बोलावं यांना? काय बोलू मला नाही समजत आहे. पण उद्या तुम्ही यायचंय सकाळी 11 वाजता सिल्लोड इथं. मी येतोय. मंगेश दादांना साथ द्या. उपोषण करतायत फक्त शेतकऱ्यांसाठी. कोणतीही गोष्ट करत असताना अगदी जीवावरती खेळून करावी लागते. शेतकऱ्यांनो, बस झाला या सरकारचा अत्याचार. आधीच आपल्यावरती आभाळ कोसळले, आपण कोणाकडे बघणार? या मायबाप सरकारला घाम फुटत नाहीये आणि तो घाम फोडण्यासाठीच आपल्याला जमा व्हायचंय. मी येतोय, तुम्ही पण या.